नवी मुंबई के झोपड़पट्टी इलाके की मूलभूत समस्याओं को लेकर शिवसेना यूबीटी के नेताओं ने गुरुवार को एमआईडीसी महापे कार्यालय पर जोरदार धरना प्रदर्शन किया। पार्टी ने आरोप लगाया कि पिछले 1.5 से 2 वर्षों से विभिन्न मुद्दों पर लगातार शिकायत करने के बावजूद प्रशासन ने ठोस कार्रवाई नहीं की है। प्रशासन से संतोषजनक जवाब न मिलने पर एरोली विधानसभा क्षेत्र के शहर प्रमुख महेश कोटीवाले और उप शहर प्रमुख सिद्धराम शिलवंत ने कार्यालय कक्ष में ही जमीन पर बैठकर धरना शुरू कर दिया। इसके बाद अन्य पदाधिकारी और कार्यकर्ता भी आंदोलन में शामिल हो गए। महेश कोटीवाले ने कहा कि तुर्भे झोपड़पट्टी क्षेत्र के विभिन्न इलाकों तुर्भे स्टोर, हनुमान नगर, इंदिरा नगर, गणपति पाड़ा, अंबेडकर नगर, गणेश नगर, गांधी नगर, चुनाभट्टी गांव में जलापूर्ति अनियमित है। पानी आने का कोई निश्चित समय नहीं है। कभी कभी रात 3 बजे पानी आता है। उप विभाग प्रमुख सिद्धाराम शिलवंत ने आरोप लगाया कि एमआईडीसी में कई कंपनियां बंद हो गई हैं। उनके कमरे खाली पड़े हैं। अब असामाजिक तत्व वहां पर अनैतिक गतिविधियों को अंजाम दे रहे हैं। उन जगहों का उपयोग ड्रग्स बिक्री, सेवन और सप्लाई के लिए किया जा रहा है। पुलिस कार्रवाई करती है, लेकिन उसका कुछ असर नहीं होता है। इसलिए या तो उन कंपनियों को ताला लगाया जाए, अन्यथा दूसरे को चलाने के लिए दे दिया जाए। अन्यथा नशेड़ी किसी भी गलत गतिविधि को अंजाम दे सकते हैं। आंदोलन के दौरान उप अभियंता आनंद गोगटे ने कहा कि हमने कंपनियों को नोटिस दिया है और 32 दिनों की समय सीमा दी है। अगर कंपनियों के मालिकों ने उचित कदम नहीं उठाया तो हम कार्रवाई करेंगे। अनियमित जलापूर्ति पर उन्होंने कहा कि एमआईडीसी सिर्फ नवी मुंबई महानगर पालिका की टंकी तक पानी बेचती है। आगे लोगों के घरों तक पानी भेजने की जिम्मेदारी पालिका की है। आज सर्वप्रथम तुर्भे विभागामध्ये एमआयडीसीच्या माध्यमातून जे आमच्या इंदिरानगर, गणपतीपाडा, बोनसरी गाव, चुनाभट्टी, हनुमान नगर, तुर्भे स्टोर, रमेश मेटल क्वारी असेल, गांधीनगर असेल, बोनसरी गाव या संबंध पूर्ण झोपडपट्टी परिसरामध्ये जो पाणी पुरवठा केला जातो तो वेळेत दिला जात नाही। वेळेवरती पाणी पुरवठा लोकांना द्यावा या प्रकारचं एक ते निवेदन दिलं होतं। त्यांनी आम्हाला लेखी देखील दिले। दुसरा महत्त्वाचा जो विषय आहे की डम्पिंगची असलेली मालकीची जागा म्हणजे महापालिकेची जी जागा आहे त्या जागेवरती एखाद्या कंपनीवाल्यानी पदम म्हणून जी कंपनी आहे त्यांनी तो अतिक्रमण केलेला आहे। तो अतिक्रमण केल्या असताना देखील महापालिकेची अधिकारी देखील तिथे लक्ष देत नाहीत, एमआयडीसी वाले देखील लक्ष देत नाहीत। आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून आमचे उपशहर प्रमुख सिद्धाराम शिलवंत यांनी पाठपुरावा केलेला आहे। आज जेव्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला त्यानंतर त्याला नोटीस बजावण्यात आली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं पाऊल या लोकांनी आज उचललेलं आहे। त्या निमित्ताने आज शिवसेनेचे आमचे जिल्हा प्रमुख प्रकाशदादा पाटील साहेब, त्याचप्रमाणे महिला जिल्हा संघटक रंजना सिंत्रे मॅडम आणि उपजिल्हा प्रमुख संतोष घोसाळकर साहेब, सर्व शिष्टमंडळ आमचे मडवी साहेब आहेत, सर्व शिष्टमंडळांनी त्यांना आज सांगितलेलं आहे, एक अल्टिमेट दिलेलं आहे की काही दिवसामध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्याच्यावरती कारवाई नाही केलं तर ह्याच्याही पेक्षा पवित्र आंदोलन आम्ही या ठिकाणी घेणार आहे। त्याचप्रमाणे आपल्याला सांगू इच्छितो की सर्वात महत्त्वाचा जो अजून एक विषय जो आहे, बंद पडलेल्या कंपन्या आहेत एमआयडीसी मध्ये, त्या बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये अवैध धंदे चालतात। ज्या प्रकारे दारू विक्री असेल, गांजा असेल, बरेच काही त्या ठिकाणी भंगार माफिया देखील आहेत। त्यांनी बंद पडलेल्या कंपन्यांवरती ताबा घेतलेला आहे। इथे भंगारचे गोडाऊन चालू आहेत। गेल्याच मला वाटते वर्षी आमच्या तुर्भेमध्ये डी ब्लॉक मध्ये 3 भंगार दुकानवरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मर्डर झालं होतं। तेव्हा तरी मला वाटतं एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना जाग यायला पाहिजे होती की बंद पडलेल्या कंपन्यांवरती काहीतरी त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे होती, पण त्यांनी पाऊल उचललं नाही। तर आज आम्ही त्याच्या विरुद्ध जो काही अंमली पदार्थ विकली जातोय एमआयडीसीच्या कंपन्यांमध्ये किंवा दारू विकलं जातं, त्या ठिकाणी गांजा आहे आणि मोठ्या प्रमाणात भंगार माफियांनी जो ताबा घेतलाय बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये, तो तुम्ही त्याच्यावर कारवाई करा अशी आम्ही मागणी केलेली आहे। आणि त्या प्रकारचं त्यांनी आम्हाला लेखी देखील दिलेलं आहे की येत्या 15 दिवसामध्ये हा सर्व विषय मार्गीस लावणार आहेत। नाही लावलंच तर आम्ही याच्याही पेक्षा डबल आंदोलन घेणार आहोत। बघा, पोलिसांना देखील तक्रार केलेली आहे। पोलिसांना बऱ्यापैकी आम्ही त्या ठिकाणी सांगितलंय बंद पडलेल्या कंपनीमध्ये काय घडतं काय नाही तेही सांगतात की आम्ही कारवाई करतोय। मग कारवाई करत असतील तर त्यांनी अजूनही त्याचं पवित्र त्यांनी वेगळ्या पद्धतीने घेतलं पाहिजे। जे काही चाललेलं आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, हेच आमची अपेक्षा आहे। नवी महापालिकेचे काही अधिकारी त्या विभागात पाणी पुरवठा बघा, आता एमआयडीसीच्या अधिकाऱ्यानेच तुम्हाला सांगितलं की ठाणे बेलापूर रोड जो आहे त्या रोडला आम्ही 24 तास पाणी देतोय, म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत देत आहे। मग जिथे लोकवस्ती नाहीये
कंपनी आहेत, म्हणजे तुम्हाला कंपन्याचं टॅक्स भेटतंय म्हणून तुम्ही त्यांना पाणी देताय, आणि जे झोपडपट्टी आमचा परिसर आहे तिथे जे जनता राहते ते लोक तुम्हाला टॅक्स देत नाही का? महापालिकेला आम्ही भले टॅक्स भरत असेल, पण महापालिकेकडून पाण्याचा जो बिल आहे तो MIDC अदा करून घेते, त्यांच्याकडे पैसे घेतात MIDC. मग जिथे लोक आहेत, लोकवस्ती आहे, तिथं यांनी सकाळी पाणी पुरवठा केला पाहिजे ना. रात्री 10 वाजल्यापासून संध्याकाळी पहाटे 6 पर्यंत तुम्ही पाणी देताय, मग लोक रात्री उठून पाणी भरतील की कामावर जातील? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून आम्ही MIDC ला सांगितलं की तुम्ही महापालिकेला जे पाणी पुरवठा देताय ते सकाळी 10 वाजता तुम्ही आम्हाला द्या, जेणेकरून दिवसभर लोक पाणी भरतील आणि त्यांना त्या ठिकाणी कामाला जायला देखील बरं पडेल. ते साहेब आहेत, त्यांना आम्ही शिष्टमंडळ, जिल्हा प्रमुख प्रकाशजी पाटील, शिंत्रे मॅडम, सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व आमचे महेशजी कोटीवाले, आणि खरं आमच्या ह्या इथल्या ज्या समस्या, नागरी समस्या ज्या काय आहेत, पाण्यासंबंधी असो, इथलं माफियांचं जे काय राज्य चाललेलं आहे त्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली. आणि आम्ही आत्ताचं गुरं आंदोलन होतं की आम्ही आज बैठक मारूनच ते बसणार होतो, परंतु त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात शाश्वती दिलेली आहे की ह्या 15 ते 1 महिन्याभरात आम्ही ह्या तुमच्या ज्या समस्या आहेत त्या नक्की मोकळ्या करू, आणि जर का त्या केल्या नाहीत तर आमचं ह्याच्यापेक्षाही मोठं उग्र आंदोलन असेल आणि आम्ही संपूर्ण हा घेराव घालून आम्ही बंद पाडू, असं आमचं ठरलेलं आहे. आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.